तर मार्केट जेव्हा साईडवेज असतं तेव्हा मोठ्या टार्गेटची अपेक्षा न करता लहान लहान टार्गेट अचीव्ह करून डे प्रॉफिटमध्ये ठेवणं कधीही चांगलं. मी सुद्धा लहान टार्गेट अचीव्ह केले आणि 25च्या प्रॉफिटमध्ये डे क्लोज केलेला आहे. कशा पद्धतीने ट्रेड घेतलेले होते चला आपण चार्टवर बघूया. तर ही होती माझी इंट्राडे स्कॅनरनुसारची आजची वॉचलिस्ट. त्यातील पहिला स्टॉक सिलेक्ट केला होता व्होल्टास. यामध्ये जर बघितलं तर काय झालेलं आहे, ब्रेकआउट आलेलं होतं आणि ब्रेकआउट फेल्युअरचं स्ट्रक्चर तयार होत होतं. 5 मिनिटावर जर आपण बघितलं तर रेझिस्टन्स झोनच्या अगदी खाली स्टॉक ट्रेड करत होता, त्यामुळे सेल केलेला होता. 1:1.5चं टार्गेट यामध्ये अचीव्ह झालेलं आहे. दुसरा स्टॉक जर बघितला तर तो होता टेक महिंद्रा. यामध्ये जर बघितलं तर बघा, अवरली टाइम फ्रेमवर एका सपोर्ट झोनचं काल ब्रेकडाऊन आलेलं होतं. काल त्याच्या खाली स्टॉक ट्रेड करत होता. त्यामुळे आज जेव्हा सेलिंग स्ट्रक्चर तयार झालेलं होतं तेव्हा ट्रेड घेतलेला होता. यामध्ये 1:1चं टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर क्लोज केला. त्यानंतर सुद्धा थोडाफार खाली गेलेला आहे स्टॉक. हा होता JSW एनर्जी. हा होता बाईंग साईडला स्टॉक. यामध्ये जर बघितलं तर फॉलिंग वेज पॅटर्नचं फॉर्मेशन झालेलं होतं. त्याचा ब्रेकआउट सुद्धा आलेला होता. त्यामुळे हा स्टॉक बाईंग साईडला घेतलेला होता. पण या स्टॉकमध्ये एक स्पाइक तर आली, चांगली प्रॉफिट दिसत होते, पण रिव्हर्सल झालेला आहे. आज थोडे मल्टिपल ट्रेड्स पण घेतलेले होते कारण मार्केट साइडवेज होतं, पण रिस्क प्रॉपर मॅनेज करून आणि डे चांगल्या 25च्या प्रॉफिटमध्ये क्लोज केलेला आहे. तर अशा डेली अनालिसिस लर्निंगसाठी काय करा, आपल्या पेजला फॉलो करा, आपल्या मित्रांच्या सोबत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा.